ओम शांती. आज 19/8/2025 ची साकार मुरली आहे. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, आपल्या खऱ्या स्वधर्माला विसरणं हीच मोठी भूल आहे. तुम्हा सर्वांना तर अभूल बनायचं आहे. आपल्या घराला आणि राजधानीला आठवण करायचं आहे. बाबा प्रश्न विचारतात, आपल्या मुलांना कोणत्या अवस्थेच्या जवळ जायचं आहे आणि त्या अवस्थेची निशाणी काय आहे? बाबा सांगतात की तुम्हाला बाबांच्या यादमध्ये मस्त राहायचं आहे. बुद्धीला कुठेही इकडे तिकडे भटकू द्यायचं नाहीये. वाणीमध्ये सुद्धा शक्तीची धार पाहिजे. तुम्हाला अपार खुशीमध्ये राहिलं पाहिजे. आणि मधून मधून सत्ययुगी दुनियाचे जे काही सिनरी आहे, बाबा सांगतात त्याला जवळ बघा, चांगल्या रीतीने समजून घ्या. आता विनाशाच्या वेळेला वेळ लागणार नाहीये. विनाश लवकरच होणार आहे. यासाठी बाबांची आठवण करून आपला यात्रेचा जो चार्ट आहे तो कसा वाढेल, हा बाबांना आपण रोज समाचार द्यायचा आहे. बाबांना आपण भेटलो, बाबांकडनं आपण आपली प्राप्ती करून घेतली. ही प्राप्ती अविनाशी आहे. ज्ञानाची प्राप्ती, सद्गुणांची प्राप्ती, बाबांकडनं जे रोज ज्ञान मिळत असतं त्याची शक्तीची प्राप्ती, बाबांना आपण प्राप्त केलं आणि गायन केलं. तुम्हें पाके हमने जहान पा लिया. जहान तो क्या, परंतु संपूर्ण आसमान प्राप्त केलं. ह्या जगामध्ये भगवंताशी बाबांच्या शिवाय अशी एकही गोष्ट नाहीये की जी फार मोठी प्रबळ असेल किंवा मोठी असेल. मग सर्व जग वेगळं आहे आणि एक भगवंत पिताची शक्ती वेगळी आहे. त्याच शक्तीला आपण प्राप्त केलं किंवा ओळखलं म्हणजे सर्व जगाला ओळखल्या समान आहे किंवा सर्व जगाला प्राप्त केल्या समान आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, ह्याच नशेमध्ये तुम्ही राहा ना दिवसभर, की हे जे राजयोगाची पढाई आहे, ह्या पढाईनेच आज मनुष्यापासून भविष्यामध्ये आपण देवता बनणार आहोत. फक्त देवताच नाही तर तुम्ही संपूर्ण विश्वाचे देखील मालिक बनणार आहात. बाबा सांगतात की मी तुम्हाला असं राज्य भाग्य देतो, तिथे पवित्रता तर असणारच आहे, परंतु तिथे सर्व काही गोष्टी तुम्हाला भरपूर मिळणार आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हाला कमी नसणार आहे. राज्य भाग्य बाबा एवढं आपल्याला देतात की तिथे कोणीही चोर डकार आपल्याकडनं लुटू शकणार नाही किंवा चोरी करू शकणार नाही. बाबा सांगतात की या दुनियामधून त्या दुनियामध्ये म्हणजे मधून चाललेली जी विषय वैतरणी नदी आहे, कलियुगामधून आपली ही नाव सत्ययुगाकडे चालली आहे. आणि ह्या नावेला बाबा सांगतात आपला नावाडी स्वयं शिवबाबा आहे. त्यांना आपण नेहमी आठवलं पाहिजे. हे मायाचे मधून मधून येणारे गुटके हे कधी खाल्ले नाही पाहिजे. आपल्या स्वतःलाच आपण स्वतः चेक करून आपल्या बाबांच्या आठवणीचा चार्ट आपला कसा होईल. नाही 8 घंटे तर 4 घंटे, 4 घंटे नाही झाला तर दिवसभरामध्ये 2 घंटे बाबा सांगतात यादचा चार्ट वाढवा. कारण बाबांच्या आठवणीमधूनच तुम्हाला ताकद मिळणार आहे. तुमचे विकर्म विनाश होणार आहे. तुमची आत्मा हलकी होणार आहे. आत्मा सतोप्रधान होणार आहे. आणि भविष्याचा सर्व जो आधार आहे तो तुमच्या आत्मा सतोप्रधान होण्यावर आहे. जेवढी आत्मा आपली पावन आणि सतोप्रधान बनेल तेवढी आत्मा त्या ठिकाणी पावन दुनियाची अधिकारी बनण्याची पात्र बनणार आहे. बाबा पुढे सांगतात की पुरुषार्थ आणि प्रारब्धाचा हिशोब बुद्धीमध्ये ठेवून आता तुम्ही तीव्र गतीने पुढे जाणारे ज्ञानी आहात. पुरुषार्थ जर केला तर खूप दीर्घ काळाचं आपलं प्रारब्ध बनत असतं, परंतु प्रारब्धाचा आधार आहे वर्तमान काळामध्ये केलेला पुरुषार्थ. बाबा सांगतात तुम्ही ज्ञानी आहात, योगी आहात. आता तुम्ही समयाला ओळखलेला आहे. आता समयाच्या अनुसार तुमच्या पुरुषार्थाच्या
गतीमध्ये ही तीव्रता येणं गरजेचं आहे. हे विचार करू नका, आज नाही तर उद्या होईल, उद्या नाही तर परवा होईल. बाबा सांगतात, हातातून वेळ गेल्यानंतर काहीही येत नाही. म्हणून जे असं म्हणेल आज नाही उद्या करू, त्याच्यासारखा आळशी कोणीही नसणार आहे. बाबा सांगतात, आतापर्यंत तुम्ही स्नेहाचे सागर बाप दादांबरोबर जो संबंध जोडलेला आहे आणि स्नेहानेच बाबांना तुम्ही आठवण करत असता, बाबांना बोलवत असता. आता तुम्ही हा अलबेलापण सोडून द्या की बाबा माझेच आहे, मी बाबांचाच आहे, बाबा मला मदत करतील. बाबा म्हणतात नाही, तुमचा पुरुषार्थ महत्वपूर्ण आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पुरुषार्थ केल्याशिवाय कोणतंही प्रारब्ध मिळणार नाहीये. आणि एक्स्ट्रा जर बाबांकडनं मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला पुरुषार्थ देखील एक्स्ट्रा करणं गरजेचं आहे. जितके तुम्ही हिंमत ठेवाल तेवढी बाबांची मदत तुम्हाला प्रत्येक पावला पावलामध्ये मिळत जाईल. बाबा नेहमी म्हणतात, एक हिमतीचा पाऊल तुमचा आणि 1000 पावलं मदतीचे माझे. मग जर बाबांनी आपल्याला हे प्रॉमिस केलेलंच आहे की मी तुम्हाला 1000 पावलांनी मदत करत असतो, तर आपण हे आळस, अलबेलापण, आनाकानी हे सोडून आपण आपल्या पुरुषार्थाला झपाट्याने लागलो पाहिजे आणि बाबांच्या वरदानांचा लाभही घेतला पाहिजे. बाबा सांगतात, जे प्रकृतीचे दास बनतात ते उदास असतात. म्हणून आता तुम्ही प्रकृती जित बना. 5 प्रकृतीच्या तत्वांनी बनलेला देह, ह्या देहाच्या अधीन होऊ नका. तर ह्या देहाला तुम्हाला अधीन बनवायचं आहे, तरच तुम्ही प्रकृती जित बनू शकाल. सहजयोगी बनायचं असेल तर परमात्मा प्रेमाचे आता अनुभवी बना. बाबा सांगतात की अशी तुम्ही या ज्ञानाच्या, ह्या सुखाच्या सागरामध्ये अशी सामावून जा की तुमच्यावर एका सागराशिवाय कुणाची नजर पडता कामा नये. बाबांच्या समान बनणं, सागरामध्ये सामावून जाणं म्हणजे त्या बाबांच्या समान बनून जाणं आहे. यालाच म्हणतात प्रेमाच्या लव मध्ये, प्रेमाच्या स्थितीमध्ये स्थित होऊन जाणं. एक बाबा दुसरा न कोई. ही बाबा सांगतात, एक बाबांची याद, स्नेह, त्याच्यामध्ये तुम्ही सामावून जा, डुबून जा. जो सागराच्या तळाशी जातो तोच काही सर्व रत्न, माणिक, मोती घेऊन येऊ शकतो. म्हणून आता उथळ उथळ पाण्यावर पोहण्यापेक्षा आता तुम्ही सागराच्या तळाशी जा. सागराला तुमच्यामध्ये सामावून घ्या. सागरामध्ये तुम्ही सामावून जा, तरच तुम्हाला यादमध्ये, तुम्हाला ज्ञानामध्ये खूप चांगले चांगले चिंतनाचे पॉइंट मिळतील. मंथन करू शकाल आणि यादमध्ये जो अतिंद्रिय सुखाचा अनुभव आहे तो तुम्हाला करता येईल. बाबा सांगतात की इतके डुबून जा, इतके डुबून जा की बाबा आणि तुम्ही वेगळे दिसताच कामा नये. अशी आपली एकरस स्थितीची अवस्था आपल्या सर्वांना प्राप्त करायची आहे. ओम शांती.